त्या प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। बुलेटिनच्या सुरुवातीला आता एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आत्ताची आपण सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। या योजनेचे पैसे खात्यात जमा होताच महिलांनी आनंद व्यक्त केला। एकूणच रक्षाबंधनापूर्वीच राज्य सरकारनं ओवाळणी दिलेली आहे। आपल्या बहिणीला ही ओवाळणी दिली असं म्हणावं लागेल, कारण महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सेतू कार्यालयात महिलांनी गर्दी देखील केली होती। तर या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे हप्ते हे लाभार्थी महिलांच्या खात्यात येत्या 17 ऑगस्टला जमा होतील अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली होती। मात्र त्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेचे पैसे आता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर राज्यामधील अनेक महिलांना हे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे मेसेजेस आता त्यांच्या मोबाईलवर येऊ लागलेत आणि हे पैसे जमा होताच महिलांनी आनंद देखील व्यक्त केलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधले 2 इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले। कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे। 17 तारखेला मोठा कार्यक्रम आहे। त्यामध्ये आमच्या करोडो बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू। तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत। सरकारकडून महिलांसाठी गिफ्ट असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। काल आम्ही आमच्या माय बहिणींना जवळपास 35 लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत। आज आमचा प्रयत्न आहे, जरी 15 ऑगस्ट असलं तर आज उद्या 2 दिवसात साधारण 50 लाख अजून महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। काल काही चॅनलवाल्यांनी त्या महिलांच्या मुलाखती घेतल्या, तर महिलांच्या मध्ये देखील एक समाधान आहे। सगळ्यांना वाटत होतं की इतके दिवस होईल नाही होईल, परंतु जुलै आणि ऑगस्टचे दोन्हीचे 3-3 हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला 1.5 प्रमाणे आम्ही टाकलेले आहेत। साधारण माझा अंदाज आहे की 17 तारखेपर्यंत आम्ही 1.25 कोटी महिलांच्या अकाउंटला हे 3 हजार रुपये प्रत्येकी देणार आहोत। पुढे देखील ही योजना अशीच चालू ठेवण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे। आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर बोले तैसं चाले त्याची वंदावी पाऊले, अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलं। मंत्री साहेबांचे लेख लाडकी योजनेचे 2 हप्ते जमा झाले आहेत 3,000 रुपये। तर आमच्यासाठी ते खूप मोलाचे आहेत। मला खूप आनंद होते की मी पहिल्या स्टार्ट मला एकटीलाच जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले। तर माझे फॉर्म भरला होता यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी नलवडे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। सगळ्यांना वाटत होतं की इतके दिवस होईल नाही होईल, परंतु जुलै आणि ऑगस्टचे दोन्हीचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मला आज 3,000 रुपये
हप्ता जमा झाला आहे. योजनेनुसार आम्हाला घरगृहस्थी सांभाळण्यास मदत होणार आहे. म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार मानते. तर या योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया ती म्हणजे आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक असणं आणि ते तपासायचं कसं, तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. तर तुम्ही myAadhar.uidai.gov.in या वेबसाईटला सगळ्यात आधी भेट द्या. त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकून लॉग इन करावं लागेल. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल आणि OTP दिलेल्या बॉक्समध्ये भरल्यानंतर तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय देखील दिसतील. पेजवरील बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक या ठिकाणी दिसतील. तर आधारशी लिंक बँकेचं नाव देखील असेल आणि खातं सक्रिय आहे की नाही हे सुद्धा समजेल.